ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री सकारात्मक. सदाशिव बेडगे मोर्चा शिवसेना उपनेत्या शुभंगी पाटील यांचा पाठिंबा. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी 11 डिसेंबरला मोर्चात सहभागी होण्यासाठी, या ऐतिहासिक इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील ग्रंथालय कर्मचारी यांना दिलेल्या हाकेला 3000 पेक्षा जास्त संख्येने सहभागी झाले होते. या परिषदेचे गंगाधर पोतंगले, विद्यासागर हनुमंते, संतोष करमले, सौ उमा पुदाले, निलेश क्षीरसागर, मनोहर गायकवाड, केशव वंजे, बालाजी कांगणे आदींनी खूप परिश्रम घेतले. ग्रंथालय प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी यशवंत स्टेडियम येथून विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी सांगितले. या मोर्चात नाशिक येथील ग्रंथालय चळवळीतील उद्धव ठाकरे, शिवसेना उपनेत्या शुभंगी पाटील यांनी मोर्चात येऊन पाठिंबा देऊन सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी ग्रंथालय कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. आमच्या मागण्यासंदर्भात मागण्यांचे निवेदन कुणाला द्यायचे आहे हे प्रशासनातील अधिकारी यांनी विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच निवेदन देण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला निरोप आला की आपण नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन देण्यास तयार आहात का? आम्ही हो म्हटल्यावर सदाशिव बेडगे, सिद्धराम मुद्देबिहाळ, मनोहर गायकवाड, श्रीधर स्वामी, विनोद गायकवाड हे 5 जणांचे शिष्टमंडळ विधानभवनमध्ये निवेदन देण्यास गेले असता मंत्री चंद्रकांतदादा पाटील अतिशय चांगल्या मूडमध्ये होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की आपले निवेदन शासनास अगोदर पोहोचल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मागण्यासंदर्भात सकारात्मक आहेत. त्याबाबत आपल्या शिष्टमंडळासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल. 40% अनुदान वाढ, दर्जा बदल लवकरच आदेश काढण्यात येतील असे सांगितले असल्याचे सदाशिव बेडगे यांनी मोर्चातील उपस्थितांना सांगितले. यावेळी सुनील दत्त पाटील, धोंडोराम जेऊरकर, नरसिंह मिसालोलो, रामचंद्र वग्गे, गिरीश मठपती, सौ वैशाली दुरुककर, महाराष्ट्रातील बहुसंख्येने कर्मचारी, महिला व बंधू उपस्थित होते.